नमस्कार दर्शक हो, तेज वार्ता न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. शाळा आणि शाळेतील मित्र एक अनोखा संगम, त्यातल्या त्यात बालमित्र. 10वी पर्यंतचे बालमित्र मैत्रीण म्हणजे अस्सल मैत्री, निस्वार्थी मैत्री आणि त्यातून एकमेकात तयार झालेले प्रेमाचे बंध हे आयुष्यभर जपले जातात. हीच प्रेमाची शिदोरी कायम आयुष्यात कामाला येते. मैत्री निस्वार्थी, प्रांजळ आणि कपटरहित असली पाहिजे. मैत्री चांगली असली तरी मित्र चांगले भेटणं महत्वाचं आहे. कपट आणि दुश्मनांचे हस्तक मित्र काय कामाचे नसतात. बालमित्र निस्वार्थी असतात, त्यांची मैत्री आयुष्यभर त्यामुळेच टिकते. काही लोक मात्र व्यावहारिक दृष्टिकोन समोर ठेवतात. काहींना मित्र वापरून सोडून द्यायचे, व्यावहारिक उधारी करायची आणि नाते संपवायचे असेही घडते. पण बालमित्र याला अपवाद असतात बरं का. अशीच खालापुरी गावातील आदर्श विद्यालय खालापुरी येथील 2004 ते 5 चे 10वी पासचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्र येऊन एक छान असा गेट टुगेदर पार पाडला. या गेट टुगेदरसाठी एकूण 37 विद्यार्थी आले होते. त्यात सर्व बालमित्रांनी आपला परिचय, आपला व्यवसाय, नोकरी आणि राहण्याचे ठिकाण सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व विद्यार्थ्यांना समोर येऊन बोलण्याची संधी देण्यात आली. सर्वजण बोलले, व्यक्त झाले. भावनांना बिनधास्त व्यक्त होताना बऱ्याच जणांनी त्या काळच्या झालेल्या चुकांची माफी मागितली. काहींनी अधुरे स्वप्न पुरे केल्याचा आनंद व्यक्त केला. काहींनी आम्हाला भेटल्यावर किमान बोलत तरी जावा असा अट्टहास केला. तर काहींनी मी काय होतो आणि आज काय आहे आणि काय असलो तरी मित्रांशिवाय काहीच नाही असं सांगितलं. जीवनात चांगले मित्र असणं गरजेचंच आहे. शेवटी प्रपंच, व्यवसाय आणि सगळं करूनही आपण मित्र म्हणून भेटल्यावर आपल्यात आपण जे काही बोलणार आहोत त्यात नक्कीच फरक पडणार नाही. त्याच हक्काच्या शिव्या देऊन बोलणं, मग कोणी कलेक्टर असो, डॉक्टर, इंजिनियर किंवा कोणी काहीही पदाधिकारी असो, त्याला अगदी आरामात आदरपूर्वक शिव्या देऊन हक्काने बोलणारा मित्रपरिवार म्हणजेच बालमित्र परिवार. या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मित्रमैत्रिणींचे सर्वांनी एकमेकांचे आभार मानले. जीवनाच्या व्यस्ततेत विरंगुळा आणि अस्सल जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्व मित्रमैत्रिणी अगदी आनंदाने सामील झाले होते. सकाळी शाळेत म्हणजेच आदर्श विद्यालय खालापुरी येथे जाऊन एक दिवसाची शाळाच अनुभवली. ज्या बेंचवर सुरुवातीला बसत होतो तिथेच बसण्याचा आनंद घेतला. त्यानंतर बीड येथे हॉटेल दी कास्टल एक्झिक्युटिव्हला ग्रँड एंट्री, सर्वांचा परिचय, आपला व्यवसाय, उद्योग किंवा नोकरीची माहिती देऊन मनोगत व्यक्त केले. चहा, नाश्ता, शीतपेय घेऊन दुपारी सोबत स्नेहभोजन केले. सर्वांनी एकत्र जेवण केल्यानंतर फोटो सेशन केले. विविध रील्स तयार करून परत एकदा चहा, आईस्क्रीम घेऊन सर्वांनी हॉटेल दी कास्टल एक्झिक्युटिव्ह येथून निरोप घेतला. तब्बल 20 वर्षांनी न भेटलेली ही पाखरं एकदा एक दिवस सोबत राहून परत आपापल्या सांसारिक गुंतागुंतीत व्यस्त झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापुरीकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनीच मेहनत घेतली. विशेष मेहनत घेऊन सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यांना एकत्र करणारी संजीवनी खंडागळे हिचे विशेष आभार यावेळी सर्वांनी मानले. तिच्या विशेष नियोजनात फोटो आणि व्हिडिओ सेशन पार पडले. तेज वार्ता न्यूज नेटवर्क बीड. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज नेटवर्क चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क. हे पहा, या कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहोत. नाश्ता चालू आहे. प्रथमतः गुणबगिनीवरती बोलतो. कसं वाटलं तुला? एकदम छान. तुम्ही सांगा. एकदम भारी. खूप वर्षानंतर भेटताय, काय प्रतिक्रिया आहे? एकदम भारी वाटतंय. तुम्ही सांगा वहिनी साहेब, काय वाटतंय? अथर्व, तुला काय वाटतंय? चला सीमा ताई साहेब, काय वाटतंय? काय वाटतंय? सुरेखा ताई, काय वाटते? मीनाक्षी, तू आता जास्त बोललं पाहिजे, बोल. काय वाटतंय? एकदम भारी झालंय. चला, काय वाटतंय? संजीवनी, तुला काय वाटतंय? बरं वाटतंय? तुला काय वाटतंय? चला राणी, बोल. वर्षा, बोल. अरे बोल, काहीतरी बोल. चौरे ना? चौरे कुठे? कोण आहे ते? असते का? अयोध्या एवढी स्लिम? कधी ट्रान्सफॉर्मेशन? एकदम भारी ना? ओके. ज्ञानू, काय वाटलं तुला? काय वाटलं? संजय,
जेवायचे हा जेवायचे नाहीत ना. चला काय वाटलं सांगा प्रतिक्रिया. योगेश भैया लेने नितीनजी बोला काय वाटलं. राजू कुठे राजू. अरे हे माझं शिवसैनिक जबरदस्त. काय वाटलं तुला. हे दादा इकडे बघ. काय वाटलं तुला सांग ना कसं वाटलं. एकदम जबरदस्त. अर्जुना डीएम तुला काय वाटते. अरे भाई एक नंबर एक नंबर एकदम भारी एक नंबर. सरपंच बोला.